मित्र नमस्कार. काल परवा बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मोर्चा. खरं तर ओबीसींचा महाएल्गार म्हणणं त्याला चुकीचं ठरल, कारण तो फक्त महाएल्गार मोर्चा नव्हता, तर काही राजकीय नेत्यांची एक राजकीय स्वार्थासाठीची अंतिम लढाई होती. समाजानं नव्हे तर महाराष्ट्रानं राजकीय वनवासात पाठवलेल्या काही लोकांसाठी. आता इथं काही जणांना मंत्रिपद मिळालेलं होतं पण, किंवा ते काही मंत्रिपदावर होते पण, त्यांनी एकूण त्या राजकीय आपण नेतृत्वात असताना सुद्धा महाएल्गार सभेमध्ये जे काही भाषण केलं, त्या सभेतल्या भाषणाच्या काही मुद्द्यांवरनं त्या मला आठवण आली त्यांनी मंत्रिपदावेळी घेतलेल्या शपथेची. म्हणजे मी कोणाशीही ममत्व किंवा वैरभाव मनात बाळगणार नाही, अशी संविधानाला समोर ठेवून साक्षी ठेवून घेतलेली शपथ. मला वाटतंय कुठेतरी पायदळी तुडवताना या लोकांना त्या शपथेची आठवण आली नसेल का? कोणत्याही एका समाजाशी वैर आणि एका समाजाशी ममत्व दाखवण्याचं काम या लोकांनी केलं. अशा वेळेस मला वाटतं ती महाएल्गार सभा केवळ ओबीसींच्या आरक्षण बचावासाठीच नव्हती, तर ती सभा होती स्वतःच्या राजकीय वर्चस्वाची, स्वतःच्या राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठीची ती एक स्पर्धा होती. आता ह्या नेमक्या स्पर्धेमध्ये काय झालं, तर धनंजय मुंडे साहेब असतील किंवा छगन भुजबळ साहेब असतील, आता हे दोघंही आमच्यासाठी साहेब असतील आहेत. त्याचं कारण असं आहे की छगन भुजबळ साहेबांचा जर विचार केला तर त्यांचं एकूणच वय, त्यांचं महाराष्ट्रासाठीचं काम, महाराष्ट्र सदनामध्ये त्यांनी दिल्लीला केलेलं काम, या सगळ्या एकूण गोष्टींवरनं ते आपल्यासाठी आदरणीय आहेतच. मुळात त्यांचा प्रश्नच नाही. एकूण त्यांच्या वयाचा मान राखून तरी एकूण संपूर्ण व्हिडिओमध्ये त्यांच्याबद्दल जे काही बोललं जाईल ते आदराचंच असणार नाही. परंतु ज्यावेळेस विषय येतो धनंजय मुंडे साहेबांचा, तर मित्र हो, आपला एकूणच जे काही सामाजिक आपल्या बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली परिस्थिती आहे ती आपण थोडीशी 2 मिनिटासाठी बाजूला ठेवू. पण तुम्हाला खरं सांगू का, हा माणूस विधानसभेपासनं किंवा आपल्या मंत्रिमंडळापासनं जेवढा दूर असेल ना, तेवढं आपलं बीड जिल्ह्याचं नुकसान असतंय. त्याचं कारण असं आहे की तुम्ही एखाद्या कोणत्याही समस्यानं ग्रासलेले असाल किंवा तुमचं कुठंही कलेक्टर ऑफिसला असेल, एसपी ऑफिसला असेल, अगदी इव्हन सरकारी दवाखान्यात असेल, जर तुमचं एखादं काम नडलेलं असेल, तर बीड जिल्ह्यातला असा एकमेव नेता आहे ज्या नेत्याला कधीही फोन करायचा, अगदी तो माणूस रात्रीतनं तुमचा फोन उचलल आणि तुमची जी कोणती बीड जिल्ह्यातली अडचण असेल ती बीड जिल्ह्यातली अडचण एका क्षणामध्ये सोडवण्याची ताकद मी सांगतो की धनंजय मुंडे शिवाय इतर कोणत्याही नेत्यामध्ये नाही. आता राहिला प्रश्न महाएल्गार सभेचा, तर महाएल्गार सभेमध्ये नेमकं छगन भुजबळ साहेबांनी काय बोलून गेले होते, धनंजय मुंडे साहेब काय बोलून गेले होते, याविषयी आपण विस्तीर्ण असं या गोष्टीचा उहापोह करणार आहे. मुळात सगळ्यात पहिल्यांदा जाऊयात छगन भुजबळ साहेबांकडे. छगन भुजबळ साहेबांनी मेंटेन 32-33 मिनिटाचं भाषण केलं. आता या 32-33 मिनिटाच्या भाषणामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगल. त्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी विखेंवर केलेली टीका. आता विखेंवर केलेली टीका इतकी विखारी होती आणि त्यांच्या जिव्हारी लागणारी असावी, मात्र त्यांनी ज्या लेवलला येऊन विखेंवर टीका केली होती ती खरंच त्या शब्दामध्ये छगन भुजबळ साहेबांनी बोलायला नको होतं, असं प्रामाणिकपणे मला वाटतं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, या ठिकाणी त्यांनी ज्यावेळेस आपल्या राजकीय आपण कुठेतरी एखाद्या मंत्री पदावर आहोत आणि मंत्री पदावर असताना आपण जे काही विधान करतोय ते एखाद्या समाजाच्या विरोधात बोलतोय, हे कुठेतरी संविधानाला धरून नाही आणि म्हणून ते जे काही बीड जिल्ह्यामध्ये येत आहे त्यासाठी एक विरोध किंवा एक निषेध म्हणून आपल्या गंगाधर काळकुटे सरांनी एक पत्र या ठिकाणी राज्यपालांनी दिलं होतं किंवा सरकारला दिलं होतं आणि यांचं जे काही वागणं आहे ते काही बरं नाही, संविधानाला धरून नाही, असं या ठिकाणी गंगाधर काळकुटे सरांनी राज्य शासनाला कळवलं होतं. त्यासाठी काही बीड जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपल्या बीड जिल्ह्याच्या पोलीस स्टेशननं, शिवाजीनगर पोलीस स्टेशननं गंगाधर काळकुटे साहेबांना एवढं पण सांगितलं होतं की तुम्ही असा काही निषेधाचा वगैरे प्रकार करू नका, कुठेही विरोध करू नका, यामुळे जातीय सलोखा बिघडून कुठेतरी कायद्याचा प्रश्न निर्माण होईल, काय आहे ना, अशा पद्धतीनं त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा सुद्धा त्या दिवशी प्रयत्न झाला. मात्र एवढं सगळं कायद्यानं वागणाऱ्या माणसाच्या विरोधात छगन भुजबळ साहेब त्या आपल्या 30-32 मिनिटाच्या सभेमध्ये चक्क 2 मिनिट बोलले. आणि जर तुम्हाला 30 मिनिटाच्या सभेमध्ये 2 मिनिट प्रत्युत्तर देण्यासाठी जर म्हणजे गंगाधर काळकुटे सरांसारख्या एखाद्या सामान्य है ना
सामान्य माणसाला, सामान्य पत्रकाराला जर उत्तर देण्यासाठी जर तुमच्या सभेत 2 मिनिटे लागत असतील, तर मला वाटतंय मराठ्यातला एक एक नेता, म्हणजे असं म्हटलं जातं ना, एक मराठा लाख मराठा, तर मला वाटतंय त्याच्या खरा प्रत्यय मला त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेबांसारख्या मोठ्या नेतृत्वानं एवढ्या मोठ्या महाएल्गार सभेमध्ये आपली 2 मिनिटं फक्त आणि फक्त गंगाधर काळकुटे सारख्या एखाद्या सामान्य माणसाला जर उत्तर देण्यासाठी खर्ची घालावीत, तर त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की एका मराठा माणसाची, एका व्यक्तीची ताकद काय आहे. आणि ज्यावेळेस हा म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की यार सरकार या न्यायिक मागणी पुढे मुंबईला असताना झुकलं का. तर विचार केला, जर समजा एखाद्या मंत्र्याला गंगाधर काळकुटे सारख्या सामान्य माणसाला प्रत्युत्तर द्यायला 30 मिनिटातले 2 मिनिटं लागतात, तर आज लाखोंचा, कोट्यावधीचा समुदाय बीडला, मुंबईला पोहोचला होता. या समुदायापुढे सरकार झुकणं त्यात काय नवल आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस या छगन भुजबळ साहेबांची जी काय भाषा होती, त्यावेळेस मला वाटतं ती कुठंतरी त्यांच्यातल्या त्यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई होती. आज लक्ष्मण हाकेंनी पाठीमागे एक असं वक्तृत्व केलं होतं की आज कुठंतरी ओबीसीचं नेतृत्व हे माळ्याकडनं धनगरांकडे आलेलं आहे. आणि त्यावेळेस या गोपीचंद पडळकरांनी काय वक्तव्य केले पहा, आमचा नेता एकच माननीय छगन भुजबळ. आणि एकूणच छगन भुजबळ यांनी व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी लक्ष्मण हाकेंवर सुद्धा टीका केली हो. म्हणजे लक्ष्मण हाके ज्यावेळेस ते रडत होते, माझा बॅनरवर फोटो नाही वगैरे या गोष्टीवरनं, आणि त्यावेळेस छगन भुजबळ यांनी हे पण सांगितलं होतं की अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते है ना, जिनका वो वगैरे वगैरे जिंदा होता है वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी छगन भुजबळ साहेबांनी सांगितल्या. आणि छगन भुजबळ साहेबांचा जो काही बोलण्याचा रोख होता तो कोणाबद्दल होता हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही. बिचाऱ्या लक्ष्मण हाकेंबद्दल ते जे नाही ते बोलले. आणि मग मला वाटतंय लक्ष्मण हाकेंनी एवढ्या सगळ्या आपल्या समुदायाला एकत्र करण्याचं काम केलं. मराठ्यांना जे काही ओबीसीतनं आरक्षण भेटत आहे त्याच्या विरुद्ध कुठेतरी एक तळागाळात सामान्य लोकांची मूठ बांधण्याचं काम केलं होतं. आणि त्या लक्ष्मण हाकेंना सोबत घेण्याऐवजी तुम्ही व्यासपीठावर येऊन त्यांची एवढी नाचक्की उठवता, किती किती मोठी गोष्ट आहे, म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे का नाही. त्यावेळेस लक्ष्मण हाकेंच्या जीवाला काय वाटलं असेल याची आपण कुठेतरी कल्पना करू शकतो. राहिला दुसरा प्रश्न, या ठिकाणी छगन भुजबळच असं म्हणतात की अधिकार की लढाई में निमंत्रण नाही भेजे जाते. आणि ज्यावेळेस 2 मिनिटांनी छगन भुजबळ यांनी वडेट्टीवारांवर बोलायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की वडेट्टीवारांना मी 2-3 ठिकाणी ह्या ज्या काही सभा झाल्या त्या सभेचं निमंत्रण पाठवलं आणि तरी सुद्धा वडेट्टीवार आले नाहीत. मग मला वाटतंय जर समजा अशा अधिकाराच्या लढाईमध्ये निमंत्रण पाठवलं जात नसतंय, हे जर खरं आहे, तर मग नेमकं तुम्ही है ना, तुम्ही वडेट्टीवारांना निमंत्रण का पाठवलं, कोणत्या आधारावर पाठवलं, हा प्रश्न मला छगन भुजबळ साहेबांना विचारायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जर समजा असं होतं तर वडेट्टीवारांनी ज्यावेळेस नागपुरात सभा घेतली होती है ना, ओबीसीचा जो काही मोर्चा काढला होता, त्या मोर्चाला तुम्ही उपस्थित का नव्हतात. आणि तुम्ही उपस्थित का नव्हतात याचा प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही सभेमध्ये सांगितलं की वडेट्टीवारांची दुटप्पी भूमिका. मला वाटतंय वडेट्टीवारांची आजची भूमिका काय आहे किंवा कालची भूमिका काय आहे हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा नाही. महत्वाचा हा आहे, तुम्ही सगळेजण जर ओबीसीसाठी एका दिलानं लढत आहात, तर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहणं, हे तितकंच महत्वाचं होतं. काल नवनाथ वाघमारेंनी काल कुठेतरी एक पत्रकारांना बाईट देत असताना सांगितलं की छगन भुजबळांनी त्यांचा जो काय तो लावरे तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लावण्याचा प्रयत्न केला किंवा है ना त्या माध्यमातून वडेट्टीवारांबद्दलचा एक आपल्या ओबीसी समाजामध्ये एक रोष निर्माण करण्याचं काम केलं. अरे मुळात लक्षात राहू द्या, तुमची लढाई नेमकी इथल्या राज्य सरकार सोबत आहे का मनोज दादा जरांगे सोबत आहे का इथल्या मराठ्यांसोबत आहे की अशा ह्या आंडू सोबत आहे. नेमकं तुमच्यातली तुमच्या ठरवा, तुमचा शत्रू कोण आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, काल नवनाथ वाघमारेंनी बोलता बोलता मान्य केलं की छगन भुजबळ साहेबांनी या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की आपल्या समोरचा शत्रू मोठा आहे आणि शत्रू मोठा असल्यामुळे आपल्या सगळ्यांना एकत्रित राहावं लागणार आहे. त्यावेळेस त्यांच्या वक्तव्यावरनं एक गोष्ट समजली की अरे बाबांनो, तुम्ही इथं गोरगरीब मराठा सामान्य जनतेला जो आरक्षणाची न्याय मागणी करत आहे, त्या मागणीसाठी जो काही समाज रस्त्यावर उतरला होता मराठा समाज, त्या मराठा समाजाला जर तुम्ही शत्रू समजत असाल तर मला वाटतंय ही तुमच्यासारखी लाजिरवाणी बाब मला वाटतंय दुसरी तुमच्यासाठी कोणती असू शकत नाही. तुम्ही या समाजाला शत्रू म्हणून समजताय, यापेक्षा आणखी दुर्दैव महाराष्ट्राचं काय असू शकतं. राहिला मुद्दा तो म्हणजे महाराष्ट्रात जातीयवाद कोण पसरवतंय. तर मला वाटतंय गेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकांपासून महाराष्ट्रातील जातीयवादाचं जे काही लोण आहे ते सर्वत्र पसरलेलं पाहायला भेटतंय.
अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे साहेबांनी दिलेली उदाहरणं सुद्धा तुम्ही पाहिलीत. पण मला वाटतंय या सगळ्या गोष्टींची सुरुवात कुठून झाली होती हे कुठंतरी पाहणं गरजेचं आहे. कारण आजही बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की अगदी माझ्या गावचं उदाहरण सांगतो. गावात एखादं जर भांडण झालं आणि भांडण घेऊन जर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर दबंग म्हणवल्या जाणाऱ्या कुणाचा तरी पोलीस स्टेशनला आमच्या आधी फोन आलेला असायचा आणि आमची तक्रार घेतली जात नव्हती. ही परिस्थिती अगदी सामान्य पोलीस स्टेशन पासून ते कलेक्टर ऑफिस आणि SP ऑफिस पर्यंत हीच परिस्थिती हीच साखळी होती. आता कुठेतरी नवीन SP आलेत, या ठिकाणी ही परिस्थिती कुठेतरी बदलवण्याचं काम सुरू आहे, मात्र ती पूर्णपणे बदललेली नाही. त्यामुळे मला वाटतं जातीयवादावर तर अशा लोकांनी बोललंच नाही पाहिजे ज्यांनी मुळात या जातीयवादाला खत पाणी घालण्याचं काम केलेलं आहे. राहिला प्रश्न छगन भुजबळ साहेबांचा, त्यांच्या वाढत्या वयाचा मान ठेवून मी यांच्या विषयी जास्त काही बोलत नाही. परंतु या ठिकाणी जे काही धनंजय मुंडे साहेबांनी परत एकदा तेच वक्तव्य केलं होतं, ज्या वक्तव्या मी मागच्या वेळेस सुद्धा त्यांच्याबद्दल बोललो होतो की बाबांनो, जर समजा जे काही हे केलं होतं की आरक्षणाच्या बद्दल EWS मुळे मराठ्यांचा कसा फायदा होत होता आणि मराठे ओबीसी मध्ये गेल्यामुळे मराठ्यांचं कसं नुकसान झालेलं आहे, 450चा कट ऑफ कुठेतरी 480 वर गेलेला आहे. त्यावेळेस मला धनंजय मुंडे साहेबांबद्दल जास्त बोलायचं नाही. त्याचं कारण असं आहे की आघाडीच्या असलेल्या NDTV मराठी या वृत्तपत्राचे एक अभ्यासू पत्रकार राहुल कुलकर्णी जर समजा EWS कसं फायद्याचं होतं याविषयीची चुकीची माहिती समाज माध्यमांमध्ये पसरवू शकतात, तर त्या ठिकाणी नेता आणि अभ्यास म्हणजे पत्रकार किती अभ्यासू असतो ना, तर एखादा पत्रकार जर चुकीची माहिती देऊ शकतो तर त्यावेळेस नेता आणि अभ्यास हा एक समीकरण कधी जुळतच नाही. मुळात ते धनंजय मुंडे साहेबांच्या एकूण अभ्यासपूर्ण वक्तृत्वामुळे वाटायचं की ते अभ्यास करून बोलतात, परंतु कधी कधी त्यांची पण काही चूक नसते. कारण त्यांना जशी काही एखाद्या त्यांच्या सोबतच्या अभ्यासू म्हणवल्या जाणाऱ्या माणसांनी जी काही स्क्रिप्ट दिलेली असते त्या स्क्रिप्टनुसार अशी नेते मंडळी बोलण्याचं काम करत असतात. अशा वेळेस धनंजय मुंडे साहेबांनी परत तेच दसऱ्यातलं जी काही EWS ची स्क्रिप्ट होती ती जशाला तशी वाचून दाखवण्याचं काम केलं. त्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. मी परत एकदा त्यांना हाच सल्ला देईल की जर खरंच EWS या आरक्षणाबद्दल तुम्हाला जास्त कळवळा असेल तर मला वाटतं स्वतः आपल्या काकांनी जे काही वंजारी समाजाला स्वतःचा एक वेगळा प्रवर्ग निर्माण करून देण्याचं काम केलं होतं, आज या प्रवर्गावर कुठेतरी अन्याय होत आहे ओबीसीच्या माध्यमातून, है ना. आज ओबीसी मध्ये वेगवेगळ्या जाती प्रविष्ट होत आहेत. अशा वेळेस मला वाटतं आपल्या स्वतःच्या समाजाला कुठेतरी EWS मध्ये आपल्याला समाविष्ट करता येईल का, याविषयी आणखी काही नवा लढा उभारता येईल का, आणि त्यासाठी जर काही बीड जिल्ह्यातली सामान्य जनतेची आणखी काही मदत पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता. आता मला वाटतं या दोघांबद्दल काही जास्त बोलण्याची गरज नाही, कारण हे दोघं सुद्धा आमच्या मराठा समाजाच्या एका है ना सामान्य नेतृत्व सामान्य कार्यकर्त्यावर अशी तुटून पडलेली पाहायला भेटतात. आणि शेवटी सांगू का, कुणाच्याही व्यंगावर बोलणं हे वाईटच असतंय. कारण जो काही कलर मिळालेला असतो तो एक निसर्गाची देण असतो. तुम्ही जर तुमच्याबद्दल जे काही समाज माध्यमांमध्ये मला वाटतं डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काहीतरी सण असतो ख्रिश्चनांचा, अशा वेळेस आमच्याकडे बरीच लोक ही कुठेतरी त्या सांताक्रूजचा फोटो पाठवण्याऐवजी कोणाचा फोटो पाठवतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मग अशा वेळेस लोक आपली म्हणजे समाज आपली काय खिल्ली उडवतोय, त्याचं कारण असं आहे की आपली सुद्धा लायकी तीच आहे का, म्हणून आपण अशा कुणाबद्दल तरी अशा शब्दांमध्ये टीका करणं हे खरंच वाईट आहे. तुमच्या वाढत्या वयाचा मान ठेवून परत या ठिकाणी मी एवढं सांगल की येणाऱ्या काळामध्ये हा जो काही जातीवाद पोसवण्याचं काम तुमच्याकडनं सुरू आहे, मुळात अशा सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी परत कोणाला तरी काहीतरी बाईट द्यावी लागते. त्यावेळेस तुमच्यातलाच एखादा नवनाथ वाघमारे समोर येतो, तो आमच्या बाजूने बोलायला लागतो आणि तुमच्यात परत भांडणं सुरू होतात. आणि म्हणून आज ओबीसी मध्ये वेगवेगळे गट तट निर्माण झालेले पाहायला भेटतात. अशा वेळेस नेमकं तुमचं म्हणणं काय आहे, म्हणून तुम्ही कृपा करून अशा सभा घेणं बंद करू नका. बंद करा असं म्हणायचं नाही, मात्र जे काही तुमचं विखारी बोलणं आहे ते विखारी बोलण्याला कुठेतरी लगाम घाला. आणि आमच्या बीड जिल्ह्यात ग्रामीण भागात खरंच खूप काही सुरळीत चालू आहे. म्हणजे कालही आम्ही दिवे फक्त कुंभाराच्या घरूनच आणले तर किंवा लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आमचा गावगाडा व्यवस्थित चालू आहे. जो काही बिघडलेला खेळ आहे तो फक्त तुमच्या लाभार्थी गँगनं, लाभार्थी टोळीनं, गुंडा पार्टीनं आणि फक्त सोशल मीडियावर विखारी वातावरण निर्माण झालेले आहे. बाकी संपूर्ण बीड जिल्हा हा खूप सुरक्षित आहे. तो सुरक्षित राहावा एवढाच आशावाद व्यक्त करतो. परत एकदा तुम्हाला बीड जिल्ह्यात पाऊल ठेवण्याची कधी गरज पडू नये असं एवढा सुद्धा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.